जे चांगले दिवस आले त्यामुळे आपण त्या पाड्यात जाऊन काम करायला हरकत नाही. असे काही कार्यकर्ते की ज्यांनी आपल्याला, आपल्या पक्षाला, आपल्या विचारधारेला बाजूला ठेवलं, अशा लोकांना मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असेपर्यंत तरी स्थान नाही. मी काही खोलवर जाऊन बोलण्याएवढा मी व्यक्ती नाही आणि आपण सर्वजण विचाराने प्रबळ असणारे कार्यकर्ते आहोत. प्रत्येक विधानसभेमध्ये आपल्याला आपल्या बूथवरती BLA-2 ची निर्मिती ही फार गरजेची आहे. काही चुकीचं होणार नाही त्याची चिंता आपल्याला करायला. आपला मतदार जो आहे, आपला कडवट मतदार हा वाट पाहतोय, त्या गावागावामध्ये वाट पाहतोय की कोणीतरी माझ्या बूथवरती भाजपाचा विचार घेऊन येणारा एक कार्यकर्ता येईल आणि तो मला विचारेल की तू किती वर्षापासून भाजपा बरोबर काम करतोय. भाजपा बरोबर काम करणारे असे असंख्य कार्यकर्ते, मतदार आहेत की जे गावागावामध्ये पार्टीचा विचार हा पुढे नेताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे. कधीतरी माझ्या देशाचा पंतप्रधान या सगळ्या गोष्टी पूर्णच्या पूर्ण देशातील असणाऱ्या ग्रामीण जनतेसाठी दे आणि तो विचार महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंचनाची असणारी प्रत्येक योजना ही यशस्वी झाली पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न. प्रत्येक गाव आणि गावातील असणारी प्रत्येक व्यवस्था ही बदलली पाहिजे. यासाठी काय करता येऊ शकतं? हे रत्नागिरी शहर, या रत्नागिरीची रोजगाराची निर्मिती करण्यासाठी सेमीकंडक्टर असेल किंवा अशा अनेक विषय सोपं नाही. 24 तासापैकी 18 तास काम देशाचे प्रधानमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री कशा पद्धतीने करताय हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यावेळेला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काय करता येऊ शकतं जे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विचार केला. धार्मिक पर्यटन. मी प्रमोदजी असेल, विनय नातूजी असेल, आपल्या सर्वांना विनंती करणार की या रत्नागिरीमध्ये असणारं धार्मिक पर्यटन, सिंधुदुर्गामध्ये असणारं धार्मिक पर्यटन याचा कुठेतरी एक आराखडा तयार करणं. या धार्मिक पर्यटनाला एक वेगळी ताकद आहे. आमच्या देवदेवतांनी ही जी भूमी आहे, कोकण भूमी आहे, तुला दिलेला आशीर्वाद आहे आणि हेच आम्हाला येणाऱ्या काळामध्ये पुढे नेलं. आम्हाला हे समृद्ध कोकण जर निर्माण करायचं असेल तर आम्हाला त्या गावागावातील असणारं ते छोटं मंदिर, त्या मंदिराची असणारी अनुभूती, तिचा असणारा इतिहास हा सामान्य जनतेपर्यंत नेला पाहिजे. मार्लेश्वराचं असणारं मंदिर असेल किंवा आताच तुम्ही आम्ही सर्वजण ज्याची चर्चा करतो तसं असणारं गणपतीची असणारी, इथे असणारी असंख्य अशी मंदिरं असतील. या सर्वांना देशभरामध्ये आम्हाला पोचवता येऊ शकतं का? आणि पर्यटनाला एक वेगळी जर दिशा देता आली तर तुम्ही आम्ही सर्वजण एक गोष्ट लक्षात घ्या की एक वेगळा असा मी एकदा मॉरिशस मध्ये गेलो. हो छान. हे सगळं तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत दिलं पाहिजे. चिंता आम्हालाच आहे. भारतीय जनता पार्टी त्याच कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून ते तुम्ही आम्ही सर्व लोकांपर्यंत दिलं पाहिजे.
प्रशासनाला भाग पडलं पाहिजे की होय आम्हाला या दिशेला न्या. आणि हे तुम्ही आम्ही सर्वजण कधीपर्यंत करू शकतो याचा एक कृती आराखडा हा तयार करणं हे गरजेचं आहे. मी प्रमोदजींचं कौतुक करेन. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा असतो, पद असो नसो त्याची चिंता नाही, पण इथे असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या असणाऱ्या इतिहासाला शाश्वतपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते कौतुक आहे. तिथे पैसे ते मिळवणारच आहे. क्रेडिट कोण घेईल मला चिंता नाही, परंतु श्री गणेशा कोणी केला तर तो भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने नाही. आमदार नव्हते ना, छोट्या कार्यकर्त्यांनी केलाय की ज्याच्याकडे एक पैशाचं पद नाही, उपेक्षित प्रमोद जठार यांनी. मी हे यासाठी सांगतोय, पदाची चिंता न करणारा कार्यकर्ता हा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये हे रत्नागिरीचं आज जी परिस्थिती आहे त्या राष्ट्रीय परिस्थितीला एक चांगलं भव्य असं रूप तुम्हाला आम्हाला सर्वांना द्यायचं असेल तर आम्हाला संघटनात्मक दृष्ट्या 2 जिल्हाध्यक्ष अतिशय मेहनतीने काम करत आहेत. त्यांच्या बरोबरची टीम काम करत आहे. सर्व मंडळ अध्यक्षही त्याच ताकदीने काम करतात. माझी विनंती आहे, उद्दिष्ट लक्षात ठेवा. आम्हाला काय मिळवायचं आहे. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी छोटं उद्दिष्ट ठेवलं तर आपोआप प्रत्येकाचं उद्दिष्ट त्यापर्यंत पोहोचल्यानंतर एक भव्य असं रूप हे या रत्नागिरीमध्ये तयार होईल. आणि त्याची चिंता तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळात करायची आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर त्या व्यासपीठावरील सर्वांचं मी मनपूर्वक कौतुक करतो की त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातील असणारे मातब्बर या सगळ्यांचा या ठिकाणी प्रवेश त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवलाय. त्या सर्व ज्या कार्यकर्त्यांनी विश्वास आहे, थोडासा उशीर तर झालाच आहे, बरोबर ना? थोडासा उशीर नाही, भरपूरच झाला, भरपूर झाला. जेटकर साहेब माझे चांगले मित्र आहेत, त्यांना रोज सांगायचो देखो राष्ट्रीय पार्टी है, हमसे जुड़ जाओ. देर हुई असं जसं म्हटलं जातं आज जोडले गेले. मला खात्री आहे एक मित्र म्हणून ते असे त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी या सर्वांना हातात हात घालून त्यांच्या डोक्यामध्ये जे आहे त्यांना जे अपेक्षित आहे किंवा ज्या पद्धतीने ते विचार करतात पार्टी सुद्धा तोच विचार करते. नक्की त्या दिशेने टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.